चालू. आज आपण डिओ स्टार्टरचा अभ्यास करणार आहे. डिओ स्टार्टर बघणार आहे. तर हा डिओ स्टार्टर आपण 5 HP पर्यंत मोटर सुरू करण्यासाठी वापरला जातो. आता इथं काय बघा, इथं NVC आहे, 9 व्होल्ट कॉईल आहे. हा P1, P2, P3 आणि P4. आता P1, P2 मध्ये ऑन स्विच आहे. P3, P4 मध्ये ऑफ स्विच आहे. आता तुम्हाला माहित आहे इथे NO आणि NC वापरताना आपण बघितलेला आहे, बरोबर. आता P1, P2 मध्ये कुठला असेल, कुठला असेल, NO असणार आहे, NC होईल, बरोबर. आणि इथं स्टॉप करणार म्हणजे तो NC असेल, नंतर तो ओपन होईल, NO होईल, बरोबर. आता इथं लिंक आहे, म्हणजे P2 आणि P3 मध्ये लिंक टाकलेले आहे. हा ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट आहे. आता इथून आपण इथं फेज येणार आहे, इनकमिंग फेज इथे येणार आहे, RYB इथे येते म्हणजे इनकमिंग, आणि इथून ह्या मोटरला जाणारे आउटगोईंग असतील, ठीक आहे. आता इथून एका फेजमधून काय केलं बघा, एका फेजमधून या NVC ला एक फेज दिलेले आहे. तर दुसरी फेज इथून या P1, P2 मार्फत P3, P4 मार्फत इथं या NVC ला गेलेली आहे, बरोबर. ज्यावेळी आपण स्विच ऑन करणार आहोत, स्विच ऑन केल्यानंतर एक फेज इथून इथं मिळेल, या लिंक मार्फत इथं मिळेल, इथून इथं जाईल आणि इथून इथं मिळेल. ज्यावेळी आणि ऑलरेडी आपण एक फेज इथं या NVC ला दिलेली आहे. दुसरी फेज मिळाल्या काय होईल, हा प्लंजर काय केला जाईल, वर खेचला जाईल. वर खेचल्यामुळं इथं असणाऱ्या ज्या काय पट्ट्या आहेत त्या पट्ट्या वर जातील. वर गेल्यामुळे इथला सप्लाय कुठे मिळेल, इथं मिळेल, आणि मोटर काय होईल, मोटरला सप्लाय जाईल आणि मोटर काय होईल, स्टार्ट होईल. लक्षात आलं, समजलंय. म्हणजे आता डिओ स्टार्टर काय करत आहे, 5 HP पर्यंत आपल्याला वापरायचा आहे. हा रिले आहे, रिले मोटरच्या HP प्रमाण काय करायचं आहे, सेट करायचं आहे. लक्षात आलंय, समजलंय. मला सांगा P1, P2 कुठं आहे सांगा मला. हा P1, हा P2 आणि P3, P4. आता ऑन स्विच कुठं आहे सांगा मला, आणि ऑफ स्विच. आता यात NVC कुठं आहे, NVC काय, ठीक आहे, ओके.